हाय. सो हे माझे सगळे स्टुडंट आहेत आणि आम्ही जाणार आहोत या स्पॉटवर. धरणाचं नाव काय आहे? कसं वाटलं तुम्हाला बघून? भावली धरण आलो आणि आम्ही खूप छान अशी मजा करणार आहोत. सो भावली धरणाकडे जाण्यासाठी सर्वप्रथम मुंबईकडून बसला असाल तर तुम्ही कसाऱ्याला उतरणे ट्रेनने आणि कसाऱ्यावर तुम्हाला तिथे कसाऱ्याला पोहोचल्यानंतर तिथे बसेस कार अवेलेबल आहेत. अदरवाईज तुम्ही मेल पकडून इगतपुरीला जाऊ शकता. म्हणजेच कसाऱ्यावरनं इगतपुरीला जाण्यासाठी बसेस मेल कार यापैकी कुठल्याही वाहनाने तुम्ही जाऊ शकता. आणि इगतपुरीला उतरल्यानंतर हार्डली तुम्ही एक 15 किलोमीटर अंतरासाठी जाण्यासाठी तिथे तुम्हाला ऑटो अवेलेबल आहेत. म्हणजे कसारा ते इगतपुरी एक 15 ते 20 किलोमीटर आणि इगतपुरी ते भावली धरण एक 15 किलोमीटर्स ॲप्रॉक्सिमेटली. सो इट्स अ व्हेरी इझी वे. कुणाला टेन्शन आले ते बघून. आणि सगळ्यात वरच्या टोकावर मी जाणार आहे. ही आमची मंडळी तुम्हाला बघायला भेटेल. दरीतून एकेकाणी यायचंय. ए हाय, चला आता वरती आम्हाला सगळ्यात वरती जायचंय. आणि इकडून असं जाता जाता वरतून गेल्यानंतर हा सेंटर पॉईंट आहे. सेंटर पॉईंटच्या इथे जाऊन आम्हाला बसायचं आहे. हे पूर्ण भावली गाव आहे आणि या धरणाच्या खाली आम्ही सगळ्यात टॉप लेवलला पण सेकंड आणि हा थर्डवाला ज्याच्या हायेस्टला मी उभी आहे. सहसा एवढ्यावर येत नाही तुम्ही, पण तुम्ही बघू शकता. आणि हे पूर्ण भावली गाव आहे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा टॉपलेट लेवलचा एक धबधबा जिथून तुम्हाला पूर्ण सीन बघायला मिळेल. खूप या गाण्यावर पोरी नाचायला असतात. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा इथे एकदा जाऊन या.